राधे कृष्ण फ्रेंड्स, प्रभा फॅशन या मध्ये तुमचं स्वागत आहे। तर आज मी तुम्हाला क्रॉसपट्टीला पॉकेट कसं बनवायचं ते दाखवणार आहे। तर यामध्ये तुमचे चिल्लर पैसे, मोबाईल, हा व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा, कारण तुम्ही जर स्किप केला तर तुम्हाला समजणार नाही की क्रॉसपट्टी आपण कितीची वाढवलेली आहे, किती घेतलेली आहे, किंवा आपल्याला कुठं कोणते पॉईंट घ्यायचे आहेत हे तुम्हाला समजणार नाही। त्यासाठी तर हा व्हिडिओ पूर्ण शेवटपर्यंत बघा आणि माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। आता मी इथं कटोरीचं आणि आपलं जे वरचं पार्ट आहे ते मी पूर्ण शिवून घेतलेलं आहे। आता इथं चेन घेतलेली आहे जी तुम्हाला दुकानावर इझिली भेटू शकते, ती चेन आहे। आता दोन्ही साईडने मी इथं 1.5 इंचाचा पॉईंट देऊन ही चेन आपल्याला कट करून घ्यायची आहे। याच पद्धतीने तुम्ही पॉईंट देऊन घ्या आणि या दोन्ही बाजूचा पार्ट आपल्याला कट करून घ्यायचा आहे। कट करते वेळेस ते चैनीचं जे आपल्याला जीप आहे ते अलीकडे सारून आपण ते कट करून घ्यायचं आहे। या पद्धतीने कट करून घ्या। कट करणं झाल्यानंतर आता क्रॉसपट्टीचं जे टोक असतं आपलं, त्या टोकापासून आपल्याला 1.5 इंच आत आपल्याला चेन लावायची आहे। आणि चेन मी बघा उलटा कपडा आहे, सोयसा कपडा ठेवलेला आहे आणि त्यावर उलटी चेन ठेवलेली आहे। या पद्धतीनेच तुम्ही चेन लावून घ्या, म्हणजे तुमची चेन सोयीची उलटी होणार नाही। चेन लावते वेळेस काळजी घ्या, आपल्या धागा हा चेनीच्या त्या झिगझॅगमध्ये गेला नाही पाहिजे, नाहीतर आपली चेन व्यवस्थित लागल्या जाणार नाही। व्यवस्थित लावून घ्यायचे। आता क्रॉसपट्टीचा मेन फॅब्रिक आपल्याला लावणं झालेलं आहे, तर त्यावर क्रॉसपट्टी ठेवायची आणि खालच्या साईडने बघा सरळ रेषेमध्ये आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे। या पद्धतीने शिलाई मारून घ्या। शिलाई मारणं झाल्यानंतर कपडा पलटी करायचा। बघा मी सोयसा साईडनं कपडा ठेवून त्यावर क्रॉसपट्टी ठेवून शिलाई मारली होती। आता पलटी केल्यानंतर क्रॉसपट्टी खालून गेली आणि आपला मेन फॅब्रिक हे वर राहिलेला आहे। याच पद्धतीने करा, नाहीतर तुमची क्रॉसपट्टी ही उलटी होण्याची शक्यता असते। आता बघा, आता वरची जी चेन आपण ठेवलेली आहे ती थोडीशी अलीकडं घ्यायची आणि जशी आहे तशी सरळ शिलाई मारून घ्यायची। आता कपड्यासहित आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे। वाटलंच तर चेन क्लोज करा, बंद करून आपल्याला ती व्यवस्थित शिलाई मारता येईल। व्यवस्थित मारून घ्या, म्हणजे अस्तर आणि चेन हे दोन्ही जॉईंट झाले पाहिजे। या पद्धतीने आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे। हे बघा, आता आपल्याला क्लोज करून घेतलं तर आपलं हे पॉकेट व्यवस्थित असं तयार होतं। यामध्ये तुम्ही मोबाईलसुद्धा ठेवू शकता, चिल्लर पैसे ठेवू शकता, आणखी तुम्हाला जर वाटलंच तर गाडीची चाबी ठेवू शकता। अशा तुम्हाला ज्या ज्या वस्तू तुमच्या हातामध्ये हरवतात त्या वस्तू तुम्ही त्या पॉकेटमध्ये ठेवू शकता। आता आपण जे पार्ट शिवून घेतले होते ते या क्रॉसपट्टी जशी आपण नॉर्मल क्रॉसपट्टी लावतात त्याचप्रमाणे ते लावून घ्यायचे आहे। आता इथं आपल्याला थोडीशी काळजी घ्यायची, इथे चेन आत येणार नाही याची काळजी घेऊन आपल्याला क्रॉसपट्टी लावून घ्यायची। आता बघा, इथे चेनीचं हुक आलं होतं, तर चेनीचं हुक थोडंसं पाठीमागं सारून आपल्याला ती सरळ शिलाई मारून घ्यायची आहे। सरळ शिलाई मारणं झाल्यानंतर एक नाही 2 शिलाईसुद्धा मारू शकता तुम्ही। हे बघा, खूप असं सुंदर पॉकेट तयार होतं आणि कोणाला दिसणारसुद्धा नाही की आपल्याकडे पॉकेट आहे, किंवा चोरून न्यायचाही प्रश्न पडणार नाही। खूप असं सुंदर आणि इझिली तुम्हाला प्रत्येक गोष्ट अवेलेबल राहील यासाठी हे पॉकेट तुमच्या कामाचा आहे। हा व्हिडिओ थोडासुद्धा आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। माझा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद।